नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गोहत्या बंदी कायदा मागे घेण्याचे काँग्रेसने जाहीर केले आहे. याचबरोबर धर्मांतर बंदी कायदाही मागे घेतला आहे. याचबरोबर पाठ्यपुस्तकातील विविध राष्ट्रप्रेमींची नावे त्यामधून गाळण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. त्याला आमचा तीव्र विरोध असून पूर्वीप्रमाणेच सर्व कायदे निरंतर ठेवावेत अशी मागणी श्रीराम सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोरेगल्ली शहापूर बेळगाव येथे श्री गंगापुरी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. रविवार दिनांक 25 रोजी सामुदायिक अग्निहोत्र भजन कार्यक्रम तसेच सोमवार दिनांक 26 रोजी होम हवन मूर्तीची प्रतिष्ठापना, श्री गंगापुरी मठ इमारती समोरील सुशोभीकरणाचे उद्घाटन, चौकट पूजन, समाधी स्थळावरील नक्षीदार चांदीची प्रभावळ आणि समाधीचे पूजन, जलाभिषेक, पूजा, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. दुपारी आयोजित महाप्रसादाचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला. बेळगाव शहराच्या उत्तर मतदारसंघातील मुजावर गल्लीत बोरवेल खोदण्याच्या कामाला आमदार आसिफ सेठ यांनी चालना दिली. यंदा पाऊस उशिरा आल्याने शहरामध्ये पाणी टंचाई त्रासली आहे. अशा वेळेत बोरवेल खोदाईच्या कामाने येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या प्रसंगी आमदार आसिफ सेठ यांनी परिसरातील नागरिकांनी बोरवेलचा स्मार्ट वापर करून पाण्याचा विनाकारण अपव्यय करू नये असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी मुजावर गल्लीचे प्रमुख व नागरिक सहभागी झाले होते. ग्राहक हाच महत्त्वाचा मानून BSC द टेक्सटाईल मॉलने 85 वर्षापासून ग्राहकांना उत्तम सेवा देत त्यांचा विश्वास संपादन केला आहे. म्हणूनच बेळगावमध्ये सुरू झालेल्या BSC मॉलने अवघ्या 1 वर्षाच्या कालावधीत बेळगावकरांचा विश्वास संपादन केला आहे. आता बेळगावकरांबरोबरच गोवा आणि कोल्हापूर येथेही BSC मॉल उभे राहावेत अशी अपेक्षा केएलईचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी वर्धापन दिन साजरा करताना व्यक्त केली. सरकारने 5 गॅरंटी योजनांची घोषणा केली आहे. त्यापैकी महिलांचा मोफत बस प्रवास सुरू आहे. याबरोबर गृहज्योतीसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. त्यापाठोपाठ आता मंगळवारपासून गृहलक्ष्मी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. कुटुंबातील प्रमुख महिला यासाठी पात्र ठरणार आहेत. बेळगाव उत्तर IGP पदावर विकास कुमार यांची नेमणूक करून राज्य सरकारने आदेश दिला आहे. याआधी MSI मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पाहिलेल्या विकास कुमार यांची बदली आता बेळगाव उत्तर IGP पदावर झाली आहे. रेल्वे स्टेशन समोरील कॅन्टोन्मेंट बस स्थानक परिसरात अवैध धंद्यांना पेव फुटला आहे. कॅन्टोन्मेंटच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी रात्री बरोबरच दिवसाही अनैतिक प्रकार घडत आहेत. सोमवारी बस स्थानक परिसरात असाच एक प्रकार घडल्याने महिला प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. कर्नाटक राज्य महानगरपालिका कायद्यानुसार प्रत्येक वॉर्डामध्ये स्थानिक लोकांची वॉर्ड कमिटी स्थापन करणे बंधनकारक आहे. मात्र त्याकडे महानगरपालिकेचे अधिकारी आणि महापौर देखील दुर्लक्ष करत आहेत. तातडीने वॉर्डाची कमिटी स्थापन करावी अशी मागणी मानव अधिकार आणि भ्रष्टाचार विरोधी फोरमच्या वतीने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. वादळी वारा आणि पावसामुळे विविध ठिकाणी झाडांची पडझड सुरू झाली आहे. मात्र पडलेली झाडे वेळेत हटवली जात नसल्याने अडचणी वाढू लागल्या आहेत. 2 दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कमकुवत झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे हटवली नसल्याने पडझड सुरू झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होणार आहे. बियाणाच्या दरात झालेली वाढ, उत्पादनात झालेली घट, दराचा अभाव व इतर कारणांमुळे बटाटा लागवडीत मोठी घट झाली आहे. यंदाच्या हंगामात केवळ 700 हेक्टरात बटाटा लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे साहजिकच उत्पादन देखील कमी होणार आहे. जालंधर, पंजाब, इंदोर येथील बटाट्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे.
पावसाला प्रारंभ झाल्याने बी बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या मागणीत वाढ झाली आहे. पावसाअभावी बी बियाणे आणि खतांची मागणी थांबली होती. मात्र आता शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे मागणी वाढू लागली आहे. विशेषतः भात, सोयाबीन, मका, तूर व भुईमूग आदींना पसंती दिली जात आहे. त्यामुळे रयत संपर्क केंद्र आणि PKPS संघामध्ये गर्दी होऊ लागली आहे. कंगराळ गल्लीच्या वतीने हनुमाननगर येथील गवळदेव दुपटेश्वर देवाला पावसासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले. कंगराळ गल्ली व गांधीनगर येथील पंच कमिटी आणि शेतकरी नागरिकांच्या उपस्थितीत पावसाची मागणी करण्यात आली. यावेळी पारंपरिक पद्धतीने नंदी पळवून त्यावर भाताचे गोळे मारण्यात आले. समाजकार्याच्या गौरवाची दखल घेऊन एका संस्थेने सत्काराच्या निमित्ताने दिलेली रक्कम सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी गरीब रुग्णांच्या उपचारासाठी देऊ केली आहे. फ्रिम्सन लॉज व्हिक्टोरिया क्रमांक 9 तर्फे विश्व बंधुत्व दिनानिमित्त संतोष दरेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी 10,000 रुपये रोख, शाल व तुळशीचे रोप अशी भेट त्यांना देण्यात आली. बसवणकुर्ची येथील भाविकांनी कलमेश्वर बसवण्णा मंदिर पासून गड भ्रमंतीला सुरुवात केली. त्यानंतर भीमाशंकर येथील 12 ज्योतिर्लिंगचे दर्शन घेऊन तेथून शिवनेरी गड, लेण्याद्री गणपती, ओझळ गणपती, शिर्डी साईबाबा व उद्या शनी शिंगणापूरला जाऊन तेथून एकादशीला पंढरपूरला पोहोचणार आहेत. यावेळी शंकरगिरी, सुनीलगिरी, संतोष भडाचे, शंकर बेडका व इतर भाविक गड भ्रमंतीत सहभागी झाले आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.